आजचं सेशन खूप इम्पॉर्टंट आहे कारण की आजच्या सेशनमध्ये आपण जसं सॉल्व करणार आहे क्वेश्चन्स जे आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये येतात आणि विचारतात। आजच्या सेशननंतर तुम्हाला कुठे काही डिफिकल्टी येणार नाही आहे कारण की आजचं सेशन आपलं खूप वेगळं आहे। जसं आपण आधीच्या सेशनमध्ये आपण कन्सेप्ट्स केले होते तयार, आजच्या सेशनमध्ये त्याचं ॲप्लिकेशन असणार आहे आणि क्वेश्चन कसे असणार हे पण तुम्हाला कळणार की आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन्स कसे विचारणार, आपले इंटरव्ह्यूअर असतील ते आपल्याला काय काय विचारतील। आजचं सेशन खूप इम्पॉर्टंट आहे, तो सुरुवात करूया आपण। आणि जसं बघा जयेश नावाचा हा आपला टेबल आहे आणि जसं सिलेक्ट आपण काय केलं, याला सिलेक्ट कमांडने आपण याला डिस्प्ले केलं आहे। सो एम्प्लॉई आय डी आणि सॅलरी नावाचे हे दोन कॉलम आहेत। एकीकडे एम्प्लॉईजची आय डी आहे आणि एकीकडे आहे बघा आपल्या एम्प्लॉईजची सॅलरी। आणि मला जसं आपल्या इंटरव्ह्यूअरनी म्हटलं की मला या टेबलमधली मॅक्सिमम सॅलरी तू काढून दे, तर ती आपण कसं काढणार तर हेच आपण आता बघूया। सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, सिलेक्ट कमांडचा इथे आपण यूज करणार। सर्व काही डिटेलमध्ये मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतोय। आणि आता इथे आपण यूज करणार आहे ॲग्रिगेट मॅक्स फंक्शन, इथे आपण यूज करणार। आणि आपल्याला काय हवं, सॅलरीचं मॅक्स हवं। मॅक्स फंक्शन काय करतं, तुम्हाला मॅक्सिमम व्हॅल्यू काढून देतं। समजा सॅलरी नावाचा हा कॉलम आहे तर यामध्ये मॅक्सिमम व्हॅल्यू कोणती आहे ती तुम्हाला जसं आपलं मॅक्स फंक्शन काढून देणार। सो इथे आपण काय केलं आहे बघा, तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्हाला आपल्या सॅलरी नावाच्या कॉलममध्ये मॅक्सिमम सॅलरी जर तुम्हाला फाइंड आउट करायची असेल तर तुम्हाला मॅक्स फंक्शनचा यूज करायचा आहे। आणि इथे आपण काय करणार, फ्रॉम करणार आपल्या टेबलचं नाव जे की आहे बघा जसं जयेश आहे, जे की कॅपिटलमध्ये नको आहे। सो इथे आपण काय करणार, जसं जयेश लिहिणार आहे जे की कॅपिटलमध्ये नको आहे, बट इथे आपण काय करणार, हे स्मॉलमध्ये लिहूया। आणि आपण काय करणार, जसं सेमीकोलन देतोय, एक्झिक्यूट करतोय बघा, तुम्हाला हायेस्ट सॅलरी मिळालेली आहे। बट आपल्याला इंटरव्ह्यूअरनी क्वेश्चन असा नाही विचारला। समजा त्यांनी असा विचारला की मला सेकंड हायेस्ट सॅलरी मला तू काढून दे, तर आपल्या टेबलमध्ये तुम्ही बघू शकता की सेकंड हायेस्ट सॅलरी कोणती आहे बघा, ही मॅक्झिमम सॅलरी आहे आणि याच्या खालची जी सॅलरी असणार ती असणार सेकंड हायेस्ट सॅलरी, म्हणजे 70,000 ही झाली आपली बघा सेकंड हायेस्ट सॅलरी। सो ही कशी काढणार आपण, तर आजचं सेशन पूर्ण यावर फोकस असणार आहे की आपण जसा हा क्वेश्चन कसा सॉल्व करणार। सुरुवात करूया बघा। सर्वात पहिले मी काय करतोय, आपण इथे नेस्टेड क्वेरीजचा यूज करणार, ज्यामध्ये क्वेरी असणार आणि सब क्वेरी असणार। नेस्टेड क्वेरी कशी आपण लिहितो हे आपण आजच्या सेशनमध्ये बघूया। सर्वात पहिले मी याला झूम इन झूम आउट करतोय जेणेकरून तुम्हाला कळणार आहे पूर्ण डिटेलमध्ये। सर्वात पहिली जी कमांड आपण लिहिणार ती लिहिणार बघा जसं सिलेक्ट स्टार, आणि जसं काय करणार, सिलेक्ट स्टार इथे नाही करणार आहे आपण, जसं सिलेक्ट करतोय नंतर मॅक्स फंक्शनचा यूज करतोय जे की एक ॲग्रिगेट फंक्शन आहे। आणि ॲग्रिगेट फंक्शनवर मी पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओ बनवून सर्व काही डिटेलमध्ये समजवणार। नंतर मॅक्स काय हवं होतं आपल्याला, जसं सॅलरीमध्ये मॅक्झिमम सॅलरी कोणाची आहे तर ते चेक करण्यासाठी इथे आपण मॅक्स फंक्शनचा यूज केला। आणि फ्रॉम केलं आहे बघा, जसं जयेश आपला टेबल आहे, इथे तुम्हाला टेबलचं नाव द्यायचं आहे आणि नंतर तुम्हाला एंटर करायचं आहे। नंतर इथे काय करणार आपण, जसं वेअर क्लॉजचा इथे आपण यूज करणार आहे। आणि जसं नंतर आपण काय करणार, जसं सॅलरी, आणि आपण पूर्ण डिटेलमध्ये बघूया। सर्वात पहिले तुम्ही बघून घ्या की मी जसं कमांड वगैरे कसं एक्झिक्यूट करतो तर आपण कुठपर्यंत आलो आहे। जसं सर्वात पहिले आपण काय केलं, जसं सिलेक्ट केलं नंतर मॅक्स फंक्शनचा आपण इथे यूज केला सॅलरी नावाच्या कॉलममध्ये, जसं मॅक्स व्हॅल्यू आपल्याला हवी होती। आणि फ्रॉम केलं आहे बघा आपण जसं जयेश आपल्या टेबलचं नाव, आणि इथे वेअर क्लॉजचा यूज केला आहे आपण वेअर, आणि इथे सॅलरी नावाचा कॉलम। आणि आता मी काय करतो, इथे जसं कॅपिटलमध्ये नॉट इन ऑपरेटरचा यूज करतोय। आणि आता आपण जसं नेस्टेड क्वेरी, त्यालाच आपण काय म्हणतो सब क्वेरी इथे लिहिणार आहे पूर्ण डिटेलमध्ये बघा। सो सब क्वेरी आपली काय असणार आहे, सब क्वेरी आपली असणार आहे बघा, जसं तुम्हाला काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे नंतर मॅक्स, आपल्याला काय हवं आहे, सेकंड हायेस्ट सॅलरी हवी आहे आपल्या टेबलमधली। त्यासाठी इथे आपण काय केलं आहे बघा, जसं नेस्टेड क्वेरीचा यूज केला आहे। पूर्ण डिटेलमध्ये समजण्याचा प्रयत्न करा, सर्वात इझी आहे हे। फक्त नेस्टेड क्वेरी हा जो कॉन्सेप्ट आहे हा तुमच्यासाठी नवीन आहे, बट हे मी समोर समजवणार आहे। बट हे जे सेशन आहे थोडं इम्पॉर्टंट आहे, सर्व काही डिटेलमध्ये बघा। सो आता मी काय करतोय, फ्रॉम करतोय आणि जसं जयेश नावाचा हा आपला इथे टेबल आहे। सो आता जर मी याला एक्झिक्यूट केलं तर तुम्हाला सेकंड हायेस्ट सॅलरी मिळणार, आणि याचं वर्किंग मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतोय। सो आता जर एंटर केलं तर आपल्याला काय मिळतंय, सेकंड हायेस्ट सॅलरी मिळतंय आपल्या टेबलमधली, जी की होती बघा कोणती होती, 70,000 होती। आपला बघा हा टेबल आहे
आहे हा जयेश नावाचा टेबल आहे. एकीकडे एम्प्लॉई आय डी आहे आणि एकीकडे आहे बघा सॅलरी. सो 70,000 ही जी सॅलरी आहे ही सेकंड हायेस्ट सॅलरी आहे आपल्या टेबलमधली, जी की आपण मिळवलेली आहे. तर ती कशी मिळवली? सर्वात पहिले आपण काय केलं हे मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो आहे. सर्वात पहिले आपण मॅक्झिमम सॅलरी फाइंड केली, जी की होती बघा कोणती होती, 80,000 रुपये, जी की आपण मॅक्स फंक्शननी काय केलेली आहे, फाइंड केली आहे. आणि हा त्याचा सिंटॅक्स आहे बघा. त्याच प्रकारे मी काय केलं आहे, जसं मला सेकंड हायेस्ट सॅलरी हवी असेल तर मी काय केलं आहे बघा, सिलेक्ट केलं आहे बघा. सर्वात पहिले काय केलं आहे, सिलेक्ट. आणि यामध्ये काय असतं बघा, क्वेरी आणि सब क्वेरीमध्ये जे एक्झिक्युशन असतं बघा, यामध्ये क्वेरी आहे बघा आपली ही, आणि यामधली सब क्वेरी कोणती आहे, ही आपली सब क्वेरी आहे. तर यामध्ये काय होतं की सब क्वेरीचं एक्झिक्युशन फास्ट होते बघा. सो सब क्वेरीचं एक्झिक्युशन झाल्यावर मी काय केलं हे मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये 1 बाय 1 समजवतो आहे. म्हणजे झालेलं काही असं आहे की तुम्ही इथे बघा, सोप्या भाषेत मी समजवण्याचा प्रयत्न करतो आहे की जसं सिलेक्ट कमांडनी, जसं या कमांडनी काय होते की तुम्हाला जसं मॅक्झिमम आणि हायेस्ट सॅलरी तुम्हाला मिळते, म्हणजेच की हायेस्ट सॅलरी तुम्हाला मिळते आपल्या टेबलमधली. बट इथे आपण सब क्वेरीजचा यूज केला आहे आणि ते वेअर क्लॉजनी कंडिशन दिली आहे. तर हे पण आपण बघूया. सो सर्वात पहिले तुम्ही इथे या आणि होणार काही असं आहे की जेव्हा आपण सब क्वेरीज, नेस्टेड क्वेरीजचा यूज करतो, त्यामध्ये सब क्वेरीचं जे एक्झिक्युशन असतं ते पहिले होते. सो सर्वात पहिले जे एक्झिक्युशन होणार आहे बघा ते या क्वेरीचं होणार आहे. सो इथे काय येणार बघा, तर तुम्ही इथे बघू शकता की ही कमांड आणि ही कमांड तुम्ही इथे बघू शकता ही सेम आहे. सो इथे काय आलं होतं बघा, इथे आलं होतं बघा आपलं 80,000, जे की मॅक्झिमम सॅलरी होती. म्हणजेच की या कमांडनी रिप्लेस केलं आहे, म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, इथे आलं आहे बघा 80,000, जसं या कमांडनी 80,000 आले आपलं इथे. आणि नंतर आपण जसं या कमांडनी काय केलं आहे बघा, पुन्हा ही कमांड इथे आपण एक्झिक्यूट केली आहे. नंतर आपण इथे वेअर क्लॉजनी सॅलरी नावाच्या कॉलमला कंडिशन दिली आहे की नॉट इन, आणि नॉट इन ऑपरेटरनी काय होतं की जसं बघा इथे काय आलं या कमांडनी 80,000, मग इथे काय म्हणते वेअर सॅलरी नावाच्या कॉलममध्ये नॉट इन 80,000चा अर्थ काय होतो की आपल्या या कॉलममध्ये 80,000 नको, या कॉलममध्ये 80,000 नको. मग उरलं काय, उरलं 70,000. तर मग सिलेक्ट या कमांडने काय आलं, हायेस्ट सॅलरी आली, म्हणजे 80,000 सोडलं, 80,000 आपण इथे सोडलं, त्यासाठी तिथे आपण सब क्वेरीजचा यूज केला आहे. असं तुम्ही याला समजू शकता आपल्या सोप्या भाषेत. आणि नंतर मग ही कमांड एक्झिक्यूट झाली. इथे बघा आपण वेअर क्लॉजचा यूज केला, सॅलरी नावाचा कॉलम इथे आपण सेट केलं आणि त्यामध्ये कंडिशन दिली बघा नॉट इन ऑपरेटरनी. नॉट इन ऑपरेटरनी काय होते की ही वाली जी व्हॅल्यू आहे ही येत नाही. जर हीच आपल्या याच्यात नाही आली तर आपल्याला मॅक्स सॅलरी कोणती मिळणार, मॅक्स सॅलरी जी मिळणार आहे ती मिळणार आहे बघा आपल्या टेबलमध्ये. तुम्ही बघा, जर आपल्या टेबलमध्ये 80,000 हा वाला जसं टपल नसला तर मग मॅक्झिमम सॅलरी कोणती असणार आहे, ती असणार आहे बघा 70,000. मग असं आपण आपली सेकंड हायेस्ट सॅलरी फाइंड करू शकतो आपल्या टेबलमधली. तर असं आपण काय केलं आहे बघा, सेकंड हायेस्ट सॅलरी आपण फाइंड केली आहे आपल्या टेबलमधली. त्यासाठी आपण कमांड यूज केली आहे, तुम्ही इथे बघू शकता. सिलेक्ट मॅक्स फंक्शनचा इथे आपण यूज केला आहे आपल्या सॅलरी नावाच्या कॉलमवर, फ्रॉम जयेश नावाचा टेबल. नंतर वेअर क्लॉजचा यूज केला आहे सॅलरी नावाच्या कॉलमवर, आणि नॉट इन ऑपरेटरचा यूज केला आहे. नंतर वापस आपण ही कमांड एक्झिक्यूट केली आहे. सो असं आपण करू शकतो बघा पूर्ण डिटेलमध्ये, आणि सेकंड हायेस्ट सॅलरी आपण फाइंड करू शकतो. सो असं आपण पूर्ण डिटेलमध्ये केलं आहे बघा. आणि आजच्या सेशनमध्ये तुम्हाला मजा आली असेल, आणि हे सेशन थोडं हार्ड जात असेल तुम्हाला, बट काही चिंता करू नका, कारण की हे सर्व काही डिटेलमध्ये आपण नेक्स्ट सेशनमध्ये आपण समजणार आहे. सो आता आपण जसं रॅपअप करूया, संपवूया आपण या सेशनला, आणि जसं भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.